ദൈവനാമത്തിൻ്റെ മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. पिता पुत्र पवित्र आत्मा को स्तुति हो. परमेश्वर आज का दिन भी हमें यीशु के जरिए परमेश्वर को आराधना देने के लिए हमें इकट्ठा किया, इसके लिए धन्यवाद करता हूँ. आज परमेश्वर का वचन हम सुनने के लिए जा रहा है, तो वचन के द्वारा प्रभु मुझसे बातें कीजिए करके हम प्रार्थना करते हुए वचन सुनेंगे. आज हमें चिंता करने के लिए दिया हुआ वचन भजन संगीता 119 का 168 भजन हम പഠിയെങ്കിൽ 119 സങ്കീർത്തനത്തിൻ്റെ 168 വചനം. ഞാൻ നിന്റെ പ്രമാണങ്ങളെയും സാക്ഷ്യങ്ങളെയും പ്രമാണിക്കുന്നു, വഴികളെല്ലാം. നോക്കിക്കേ, ദൈവത്തോട് പറയുകയാണ്, ഞാൻ നിന്റെ ചട്ടങ്ങളെയും സാക്ഷ്യങ്ങളെയും പ്രമാണിക്കുന്നു, എൻ്റെ വഴികളെല്ലാം നിന്റെ മുമ്പാകെ ഇരിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ വഴികളെല്ലാം ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പാകെയാണോ നമ്മൾ വെച്ചിട്ടുള്ളത്? ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ വഴി യേശുവിൽ സമർപ്പിച്ചാൽ എന്തെല്ലാം സംഭവിക്കും എന്ന് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കുകയാണ്. നമ്മുടെ ഓരോ വഴികൾ നമുക്കറിയാം. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഓരോ ചെറിയ हमारा इस दुनिया का जीवन में छोटे से लेकर बड़ा तक रास्ता है, तो हमारा सभी रास्ता परमेश्वर में समर्पण करेगा तो हमें क्या मिलेगा, कैसा हमारा जीवन को आगे बढ़ेंगे करके परमेश्वर आज हमसे बातें करेगा. हालेलुया. हमारा रास्ता, हमारा मार्ग हम परमेश्वर में समर्पण किया है क्या? हमारा मार्ग परमेश्वर में समर्पण किया तो परमेश्वर हमें हमारे जीवन में क्या प्रवृत्ति करेगा. 168 में പറയുന്നു, എൻ്റെ വഴികളെ എല്ലാം നിന്റെ മുമ്പാകെ ഇരിക്കുന്നു. സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുകയാണ്, എൻ്റെ വഴികളെല്ലാം ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പാകെ ഇരിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ ഓരോ വഴികളും ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പാകെയാണോ നാം വെച്ചിരിക്കുന്നത്? हमारा हर एक मार्ग हम परमेश्वर के सन्निधि में रखा है क्या? ये भजनकर्ता के अनुसार वो उनका सभी मार्ग परमेश्वर में सौंप लिया है. ഹല്ലേലൂയ. അവിടെ പറയുന്നത്, ഞാൻ നിൻ്റെ പ്രമാണങ്ങളെയും സാക്ഷ്യങ്ങളെയും പ്രമാണിക്കുന്നു. വഴികൾ നമ്മുടെ വഴികൾ ദൈവത്തിൽ സമർപ്പിക്കുമ്പോൾ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? നമ്മൾ ദൈവത്തെ അനുസരിക്കാൻ തുടങ്ങും. हमारा मार्ग हम परमेश्वर में समर्पण करेगा तो हम परमेश्वर का नियमों को पालन करना शुरू करेगा. हालेलुया. और भजन संगीता 86 का 11 में बोला है, 86 का 11 में, യഹോവേ നിന്റെ വഴി എനിക്ക് കാണിച്ചു തരണമേ, എന്നാൽ ഞാൻ നിന്റെ സത്യത്തിൽ നടക്കും. നിന്റെ നാമത്തെ ഭയപ്പെടുവാൻ എൻ്റെ ഹൃദയത്തെ ഏകാഗ്രമാക്കണമേ. ഹല്ലേലൂया. तो उधर लिखा है, भजन करता बोल रहा है, परमेश्वर तुम्हारा मार्ग मुझे दिखा कर दे दो. हालेलुया. तुम्हारा मार्ग मुझे दिखाओ. तो भजन करता बोल रहे, मेरा मार्ग में परमेश्वर को समर्पण करता हूँ, परमेश्वर का मार्ग मुझे दिखाओ करके प्रार्थना कर रहा है. तो उधर 86 का 11 में बोल रहा है, तुम्हारा मार्ग मुझे दिखाओ और എന്നാൽ ഞാൻ നിന്റെ സത്യത്തിൽ നടക്കും. നിന്റെ നാമത്തെ ഭയപ്പെടുവാൻ എൻ്റെ ഹൃദയത്തെ ഏകാഗ്രമാക്കണമേ എന്ന്
हमारा मार्ग परमेश्वर में समर्पण कर कर परमेश्वर का मार्ग से चलने के लिए हम इच्छा रखते हैं क्या करके परमेश्वर आज हमसे पूछ रहा है। तो इच्छा रख रहा है तो परमेश्वर बोलते हैं तुम्हारा सच्चाई में मैं चलेगा। परमेश्वर का मार्ग में जब हम पहुंचेगा तभी परमेश्वर का सच्चाई हमारे अंदर आता है। परमेश्वर का सच्चाई हमारे अंदर आता है और बोल रहा है परमेश्वर को डरने के लिए शुरू करता है। यदि हम परमेश्वर का मार्ग में जीने के लिए तैयार हो गया तो परमेश्वर का सच्चाई हमारे अंदर आता है और परमेश्वर को डरने के लिए हम एकाग्र हृदय से परमेश्वर को ढूंढने के लिए और उनका नियमों को पालन करने के लिए हम अपने खुद को समर्पण करता है। तो हमारा मार्ग में हम चलेगा तो परमेश्वर का सच्चाई हमें नहीं मिलेगा। परमेश्वर को हम डरता नहीं है, एकाग्र हृदय से परमेश्वर को ढूंढने वाला नहीं बनेगा। यदि हमारा मार्ग परमेश्वर में समर्पण कर कर परमेश्वर का मार्ग मुझे दिखाओ करके हम प्रार्थना करने वाला और एक व्यक्ति है तो हम सच्चाई में जीना शुरू करेगा। हालेलुया। 119 संकीर्तन 119 भजन संगीता का 14 हम पढ़ेगा तो उधर लिखा है 119 വചനത്തിൽ പറയുന്നു, ഞാൻ സർവസമ്പത്തിൽ എന്ന പോലെ നിന്റെ സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ ആനന്ദിക്കുന്നു. ഞാൻ നിന്റെ പ്രമാണങ്ങളെ ധ്യാനിക്കുകയും നിന്റെ വഴികളെ സൂക്ഷിക്കുകയും ചെയ്യുന്നു. हालेलुया। उधर लिखा है ഞാൻ സർവസമ്പത്തിൽ എന്ന പോലെ നിന്റെ സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ आनंदिക്കുന്നു। हालेलुया। मेरा को जितना संपत्ति है वो संपत्ति में मैं कितना खुश रहता है, उस संपत्ति में कितना मैं खुश रहता है और वो संपत्ति का कितना लगाव रखता है, उतना लगाव से मैं क्या करेगा तुम्हारा वचन बताने वाला मार्ग से चलने के लिए भी मैं तैयार होता है, आनंदित होता है। ഹല്ലേലൂയ। നമുക്ക് നമ്മുടെ സ്വത്തിലും സമ്പത്തിലും നമ്മൾ ആനന്ദിക്കുന്നവരാണ്। നമുക്ക് കുറച്ച് പൈസ കിട്ടുമ്പോൾ നമുക്ക് ഒത്തിരി സന്തോഷം വരും। ज़्यादा पैसा मिलेगा तो ज़्यादा संपत्ति मिलेगा तो हमें आनंद होता है। तो इधर भजन करता बोल रहा है मेरे को कितना संपत्ति में मैं आनंदित होता है, उतना आनंद, उससे अधिक आनंद परमेश्वर का वचन में जीने के लिए आनंदित होते हैं करके उधर लिखा है। ദൈവ വചനത്തിൽ ജീവിക്കുന്നതിന് നമ്മുടെ സമ്പത്തിൽ ആനന്ദിക്കുന്നതിനേക്കാൾ ഉപരിയായി ദൈവവചനത്തിൽ ആനന്ദിക്കുവാൻ ദൈവത്തിൻ്റെ സാക്ഷ്യങ്ങളിൽ ആനന്ദിക്കുവാൻ നമുക്ക് കഴിയുന്നുണ്ടോ? हमारा संपत्ति में जितना आनंदित हम होता है उससे अधिक रीति से हमारा परमेश्वर का वचन में परमेश्वर का नियमों में हम पालन करने के लिए हम आनंदित होता है क्या करके परमेश्वर आज हमसे पूछ रहा है। खाली हम प्रार्थना करते हैं, मुझे संपत्ति मांगते हैं, मुझे आयु मांगते हैं, मुझे सभी तरीके का संपत्ति का नहीं तो भरपूरी का आनंद मांगते करके हम प्रार्थना करता है। मगर परमेश्वर से एक बार हम कहते हैं क्या परमेश्वर आपका वचन में मैं आनंदित हूँ। हालेलुया। आपका वचन मुझे सुनाइए, आपका वचन में जीने के लिए मुझे सिखा दीजिए, आपका मार्ग में मुझे चलाइए। उसी में मैं मेरा संपत्ति से ज़्यादा मेरा दुनियादारी से ज़्यादा मैं आपका वचन में आनंदित रहेगा करके हमें एक चिंता हमारे अंदर आते है क्या। ये वचन करता बोल रहा है मैं मेरा
परमेश्वर में आनंदित है, परमेश्वर का वचन में ज़्यादा, उनका मार्ग में आनंदित रहता हूँ। हालेलुया। हमें परमेश्वर का मार्ग में चलो करके बोलेगा तो, प्रार्थना में थोड़ा समय बिताओ करके बोलेगा तो हमें कितना आनंद है। प्रार्थना के लिए, वचन सुनने के लिए और परमेश्वर का नाम से आत्मीय जीवन बिताने के लिए मैं कितना आनंदित है करके अपने आप को जांच लो। हमारा दुनियादारी के लिए हम बहुत आनंदित होता है, घूमने फिरने के लिए जाने के लिए हमें बहुत आनंदित होता है, हमें काम पे जाने के लिए बहुत आनंदित होता है क्योंकि पैसा मिलता है। मगर उससे भी अधिक परमेश्वर का मार्ग में चलने के लिए, परमेश्वर का वचन में डूबते रहने के लिए, परमेश्वर का आज्ञा का पालन करने के लिए हम कितना आनंदित होता है, ये परमेश्वर आज हमसे पूछ रहा है। तो परमेश्वर में आनंदित होकर जीने के लिए परमेश्वर हमें बुला रहा है। हालेलुया। परमेश्वर का वचन में आनंदित होकर उनका मार्ग में हम चलने के लिए तैयार है। तो परमेश्वर बोलते, मैं परमेश्वर ദൈവത്തിൻ്റെ മാർഗത്തിൽ നമ്മൾ സമർപ്പിച്ചു കൊടുക്കുമ്പോൾ അവൻ്റെ സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ നമ്മെ നടത്തുന്നവനാണ് നമ്മൾ। അവൻ്റെ സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ മീൻസ് उनका गवाह बनाकर चलाएगा करके लिखा है परमेश्वर। तो परमेश्वर का गवाह बनने के लिए हम कितना आनंदित है, परमेश्वर का मार्ग में चलने के लिए हम कितना आनंदित है, ये परमेश्वर आज हमें पूछ रहा है। परमेश्वर में अपना मार्ग समर्पण करने वाला व्यक्तियों को, उनका मार्ग में चलने के लिए इच्छा रखने वाला व्यक्तियों को परमेश्वर क्या करेगा, गवाह बनाकर परमेश्वर चलाएगा करके बोल रहा है। हालेलुया। इब्राय लेखन नोकिए, हिब्रूस 10वां अध्याय का 19वां वचन पढ़िए। हिब्रूस 10वां अध्याय का 19। അതുകൊണ്ട് സഹോദരന്മാരെ, യേശു തന്റെ ദേഹമെന്ന തിരുശീലയിൽ കൂടി നമുക്ക് പ്രതിഷ്ഠിച്ച ജീവനുള്ള പുതുവഴിയായി തന്റെ രക്തത്താൽ വിശുദ്ധ മന്ദിരത്തിലേക്കുള്ള പ്രവേശനത്തിന് ധൈര്യവും ദേവാലയത്തിലേക്കുള്ള ഒരു മഹാപുരോഹിതന് നമുക്കുള്ളത് കൊണ്ട് മനസാക്ഷി നീങ്ങുമാറ് ഹൃദയങ്ങളിൽ തളിക്കപ്പെട്ടവരും ശുദ്ധവെള്ളത്താൽ ശരീരം കഴുകപ്പെട്ടവരുമായി വിശ്വാസത്തിന്റെ പൂർണ്ണ നിശ്ചയം കൊണ്ട് परमार्थ हृदयത്തോട് അടുത്ത് ചെല്ലുക। तो उधर परमेश्वर ने क्या लिखा है, परमेश्वर का वचन में बोल रहे हम परमेश्वर का मार्ग में चलना शुरू करेगा तो, हमारा मार्ग परमेश्वर में सौंप लिया तो क्या हमारे लिए परमेश्वर देगा। तो उधर लिखा है जीवन रहने वाला नया रास्ता यीशु के जरिए हमें खोल कर देगा करके उधर लिखा है। ജീവനുള്ള പുതുവഴി നമുക്കായി യേശു തുറന്നു തരും എന്നവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. നാം നമ്മുടെ വഴി യേശുവിൽ സമർപ്പിച്ചാൽ, നാം നമ്മുടെ വഴി കർത്താവിൽ സമർപ്പിച്ചാൽ, हमारा रास्ता हमारा मार्ग परमेश्वर में सौंप लिया तो परमेश्वर उनका मार्ग हमें दिखाकर देने देगा और उनका गवाह बनाकर हमें यूज करने के साथ साथ और बोल रहे जीवन रहने वाला नया मार्ग यीशु के जरिए हमें खोल कर देगा। നോക്കിയേ, ജീവനുള്ള പുതുവഴി നമുക്കായി തുറന്നു തരും. ഹല്ലേലൂയ. हमारा मार्ग कभी कभी हम कोई भी मार्ग में कोई भी विषय में जाके आया तो दुखी होकर वापस आता है। दुखी होकर वापस क्यों आता है? वो साध्य नहीं हो गया, नहीं तो असफल हो गया, അത് നടന്നില്ല, मैं गया वो काम नहीं हुआ,
ऐसा करके हम दुखी होकर वापस आता है। हम मगर परमेश्वर बोल रहे तुम तुम्हारा मार्ग मुझ में समर्पण कर कर मेरा मार्ग से चलना शुरू करेगा तो मैं तुम्हारा सामने नया जीवन रहने वाला नया रास्ता नया मार्ग यीशु के जरिए खोलेगा। हालेलुया, खोल कर देगा। क्या जीवित मार्ग बोलेगा तो जीवन रहने वाला मार्ग बोलेगा तो हम दुखी होकर वापस नहीं आएगा, क्योंकि कोई भी विषय में हम जाओ वो विषय पूरा कर कर हम आएंगे। हालेलुया। तो യേശു ജരിയെ പുതിയ ജീവനുള്ള പുതുവഴി നമുക്കായി ദൈവം തുറന്നു തരുന്നു। जीवन रहने वाला नया मार्ग परमेश्वर हमारे लिए खोल कर देगा। हमारा कोई भी विषय असाध्य नहीं रहेगा। हालेलुया। तो परमेश्वर बोलते नया जीवन रहने वाला रास्ता तुम्हारे लिए खोलेगा। ऐसा बोलेगा तो हमारा कोई भी विषय असाध्य होकर हम नहीं रहेगा। हमारा सभी मार्ग में जीवन आएगा। हालेलुया। हमारा सभी विषय में जीवन आएगा। किधर से? यीशु के जरिए जीवन आएगा। हालेलुया। हम हमारा मार्ग परमेश्वर में समर्पण करना मांगते, तभी हमारा मार्ग में जीवन यीशु के जरिए जीवित नया रास्ता खोल कर देगा। हालेलुया। ജീവനുള്ള പുതുവഴി നമുക്കായി തുറന്നു തരും. तो നോക്കിക്കേ, यीशु ही अपने को मालूम है यीशु ही ये दुनिया का बड़ा हाईवे, यीशु आगना मार्गम। हालेलुया। बड़ा हाईवे है वो हाईवे में हम पहुंच गया तो वो हाईवे के अंदर जीवन रहता है। हालेलुया। इसके लिए यीशु बोला है मैं ही रास्ता मार्ग और जीवन है, सच्चाई और मार्ग जीवन मैं ही हूँ करके यीशु ने उनके बारे में हमें सिखाया। क्योंकि यीशु ആണ് വലിയ വഴി, यीशु बड़ा रास्ता है, बड़ा मार्ग है। हालेलुया। यीशु का मार्ग में हम पहुंचा तो हमें कोई भी दिक्कत नहीं होएगा, कोई भी तकलीफ नहीं होएगा, क्योंकि उधर ट्रैफिक नहीं रहेगा। हालेलुया। यीशु होने वाला हाईवे में कोई भी दिक्कत नहीं होता है। हालेलुया, स्तोत्रम। तो परमेश्वर किसके लिए जीवित नया रास्ता किसके लिए खोलते हैं? हम हमारा मार्ग परमेश्वर में समर्पण करने का समय, जो व्यक्ति परमेश्वर के सामने अपना मार्ग को समर्पण करेगा उसके लिए नया रास्ता परमेश्वर खोल के देगा। നമ്മുടെ പല വഴികളും അടഞ്ഞു കിടക്കുന്ന വഴികളായിരിക്കാം. बहुत से रास्ता बंद हो गया होगा, बहुत से मार्ग हमारा जीवन में बंद होकर पड़ा होगा, मगर परमेश्वर बोल रहे तुम्हारा मार्ग को मेरे पास समर्पण करेगा तो मैं एक नया मार्ग जो बंद हो गया मार्ग को तुम छोड़ दो और मैं एक नया मार्ग तुम्हारे लिए खोल कर देगा। हालेलुया। तो നമ്മൾ ദൈവത്തിൽ സമർപ്പിക്കുമ്പോൾ ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി ജീവനുള്ള പുതുവഴി തുറന്നു തരും। 119 का 14 में ऐसा लिखा है, 14 पढ़िए। 119 का 14 പറയുന്നു, സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ ആനന്ദിക്കുന്നവരായിരിക്കണം. ഹല്ലേലൂയ.
किसके लिए नया रास्ता खोलेगा? परमेश्वर का गवाह बनकर जीने के लिए, आनंदित होने वाला व्यक्ति के लिए नया रास्ता खोलेगा. ദൈവത്തിൻ്റെ സന്നിധിയിൽ അവരവരുടേതായ മാർഗങ്ങളെ സമർപ്പിച്ചിട്ട് ദൈവിക മാർഗത്തിലൂടെ സഞ്ചരിച്ച് ദൈവത്തിൻ്റെ സാക്ഷികളായി ജീവിക്കുന്നവർക്ക് ദൈവം പുതുവഴി തുറക്കും. ഹല്ലേലൂയ. പുതിയ വഴി എന്ന് പറഞ്ഞാൽ മാത്രം പോരാ, ജീവനുള്ള പുതുവഴി തുറക്കും. ഹല്ലേലൂയ. 119 का 14 फिर से पढ़िए. ഞാൻ സർവ്വസമ്പത്തിലും എന്ന പോലെ നിന്റെ സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ ആനന്ദിക്കുന്നു. സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ ആനന്ദിക്കുന്നവരായിരിക്കണം. गवाही बोलने के लिए, गवाह बनने के लिए हमें आनंद होना मांगते हैं. उनका जीवन में नया रास्ता, जीवन रहने वाला रास्ता, मार्ग खोलेगा परमेश्वर. और उसका 15वीं वचन पढ़िए. ഞാൻ നിന്റെ പ്രമാണങ്ങളെ ധ്യാനിക്കുകയും നിന്റെ വഴികളെ സൂക്ഷിക്കുകയും ചെയ്യുന്നു. तो परमेश्वर दिखाने वाला रास्तों को, हम मार्गों को हम सूक्ष्मता से उस रास्ते से हमें चलना मांगते हैं. हालेलुया. ദൈവം കാണിക്കുന്ന വഴി നാം സൂക്ഷിക്കണം. ഹല്ലേലൂയ. ദൈവം വഴി കാണിക്കുന്നത് നാം സൂക്ഷിക്കണം. ഹല്ലേലൂയ. ദൈവം നമുക്ക് ഓരോ വിഷയങ്ങളിലും വഴി കാണിച്ചു തരും. परमेश्वर हमें मार्ग दिखा कर देगा, मगर वो मार्ग में हम सूक्ष्मता से चलना मांगते. നാം സൂക്ഷിക്കാതെ, ദൈവം കാണിച്ചു തരുന്ന വഴി നാം സൂക്ഷിക്കാതെ നാം നമുക്കിഷ്ടമുള്ളതുപോലെ ജീവിച്ചാൽ ദൈവം ജീവനുള്ള പുതുവഴി നമുക്ക് വേണ്ടി തുറക്കില്ല. ഹല്ലേലൂയ. അപ്പം നമുക്ക് ദൈവം हमारे लिए परमेश्वर रास्ता खोलने का समय कितना സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴി, ആ സാക്ഷ്യങ്ങളുടെ വഴിയിൽ ആനന്ദിക്കുന്നവരായിരിക്കണം. ദൈവം തരുന്ന വഴിയിൽ ആനന്ദിക്കുന്നവരായിരിക്കണം. നമുക്കറിയാം, ഓരോ ജീവിതത്തിൻ്റെ ഓരോ തലങ്ങളിലും നമുക്ക് പ്രശ്നങ്ങളും പ്രതിസന്ധികളും കടന്നു വരുമ്പോൾ, बहुत प्रश्नों के बीच में से, रोग के बीच में से हम जाने का समय, कभी कभी हमारे पास खर्चा के लिए पैसा नहीं रहेगा, दुखी रहेगा, मगर परमेश्वर में अपना मार्ग समर्पण कर कर, हमारा बीमारी को समर्पण कर कर हम प्रार्थना करने का समय, कभी कभी हमें फ्री ट्रीटमेंट नहीं तो फ्री में हमें जो लोगों को मन होकर हमें सहायता करने के लिए बहुत रास्ता परमेश्वर खोल कर देते हैं. तो परमेश्वर में हम आनंदित है, तो उनका गवाह बनकर उनका वचनों में हम जीने के लिए तैयार है, तो हमारा दुखी अवस्था को मिटाने के लिए हमारा परमेश्वर सर्वशक्तिमान हमें सहायता करने के लिए लोगों को तैयार कर कर खड़ा करेगा. तो नहीं तो हमें इतना लाख रुपया हमें खर्चा करने के लिए नहीं है, तो परमेश्वर हमें उसके लिए मार्ग खोल कर देगा. हालेलुया. 119 का 26 जरा पढ़िए. 26. എന്റെ വഴികളെ ഞാൻ വിവരിച്ചപ്പോൾ നീ എനിക്ക് ഉത്തരമരുളി, നിന്റെ ചട്ടങ്ങളെ എനിക്ക് ഉപദേശിച്ചു തരണമേ. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ വഴി നാം വിവരിച്ച് ദൈവത്തോട് പറയുമ്പോൾ ദൈവം എന്തോ ചെയ്യും? ഉത്തരം തരും. ഹല്ലേലൂയ. ദൈവമേ, ഈ വഴിയിലൂടെ ഞാൻ പോകുന്നു, ഈ വഴിയിൽ ഇച്ചിരി പ്രശ്നമുണ്ട് കർത്താവേ, ഈ വഴിയിലെ ഈ പ്രശ്നങ്ങൾ തീർക്കാൻ നിനക്ക് മാത്രമേ കഴിയുള്ളൂ കർത്താവേ എന്ന് നാം വിവരിച്ചു പറയണം. ഹല്ലേലൂയ. हमारा मार्ग में जो दिक्कत आता है, जो तकलीफ आता है, जो रुकावट आता है, वो सब हम डिटेल से परमेश्वर को बता कर दे दो. परमेश्वर
हमारा रोगी अवस्था में, हमारा तकलीफ के टाइम में हम परमेश्वर से खुला खुला बात करो, तभी परमेश्वर क्या करेगा? जवाब देगा करके उधर लिखा है. നമ്മുടെ വഴി നാം വിവരിച്ച് ദൈവത്തോട് പറയണം. അവിടെ പറയുകയാണ്, എൻ്റെ വഴികളെ ഞാൻ വിവരിച്ചപ്പോൾ നീ എനിക്ക് ഉത്തരമരളി, നിന്റെ ചട്ടങ്ങളെ എനിക്ക് ഉപദേശിച്ചു തരണമേ. ഹല്ലേലൂയ. मैं मेरा मार्ग में, मेरा जीवन में आने वाला तकलीफ के बारे में परमेश्वर से एक भी नहीं छोड़ा, पूरा का पूरा बताया, तभी परमेश्वर मुझे जवाब दे दिया. हालेलुया. നമ്മുടെ മാർഗവും നമ്മുടെ പ്രശ്നങ്ങളും നമ്മുടെ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ നാം വിവരിച്ചു പറയുമ്പോൾ ഉത്തരമരുളുന്ന ഒരു ദൈവമാണ്. അതുകൊണ്ട് അവൻ്റെ സാക്ഷ്യങ്ങളിൽ നാം ആനന്ദിക്കുന്നവരായിരിക്കണം. അവൻ്റെ മാർഗത്തിൽ നടക്കാനും നാം മനസ്സുള്ളവരായിരിക്കണം. നമ്മുടെ മാർഗത്തെ അവൻ്റെ സന്നിധി സമർപ്പിക്കുന്നവരായിരിക്കണം. हमारा मार्गों को परमेश्वर में सौंप कर उनका मार्ग में चलकर हमारा मार्ग में जो भी तकलीफ आते वो सब कुछ परमेश्वर से बोलकर देते देते हम आगे बढ़ेगा तो परमेश्वर जवाब देते रहेगा बोलेगा तो वो दिक्कत को पूरा निकालते रहेगा करके. ഹല്ലേലൂയ, സ്തോത്രം. അതുകൊണ്ട് നമ്മൾ എന്താ ചെയ്യണം? ദൈവം കാണിച്ചു തരുന്ന വഴി സൂക്ഷിക്കണം. ദൈവം കാണിച്ചു തരുന്ന വഴി സൂക്ഷിക്കാതെ, ആ വഴിയിലൂടെ നടക്കാതെ നാം നമ്മുടേതായ ഇഷ്ടത്തിന് നടന്നാൽ എന്ത് സംഭവിക്കും? അവിടെ പ്രശ്നം സംഭവിക്കും. അതുകൊണ്ട് ദൈവം നമുക്ക് പല വിധത്തിൽ വഴി കാണിച്ചു തരുമ്പോൾ നാം ആ വഴിയിലൂടെ നടക്കാതെ നമ്മുടേതായ വഴികൾ അതിൽ മിക്സ് ചെയ്യുമ്പോൾ ദൈവത്തിൻ്റെ പ്രവൃത്തി വെളിപ്പെടുകയില്ല എന്നുള്ളത് നാം പറയണം. हमारा मर्जी से हम प्रार्थना करेगा मगर हमारा मर्जी से हम चलने लगेगा, तभी परमेश्वर का प्रवृत्ति हमारे जीवन में नहीं मिलेगा. हालेलुया, സ്തോത്രം. നമ്മുടെ നല്ല വഴിയാണോ അല്ലയോ, പോകണോ വേണ്ടയോ, ഇതൊക്കെ ദൈവം നമുക്ക് ഡീറ്റെയിൽസ് ആയിട്ട് പറഞ്ഞു തരും. ഇപ്പം നമ്മൾ ദൈവത്തോട് വിവരിച്ച് നമ്മുടെ കാര്യങ്ങൾ പറയുമ്പോൾ അപ്പം നമ്മളോട് ഉത്തരമരുളുന്നത് എങ്ങനെയായിരിക്കാം? ആ മാർഗത്തിൽ കൂടെ, അല്ലെങ്കിൽ നീ ആ വഴിയിലൂടെ പോകണ്ട, പോകണോ വേണ്ടയോ, നല്ലതാണോ, अच्छा रास्ता है क्या, अच्छा मार्ग है क्या, ये बोल कर देने के लिए परमेश्वर हमारे पास आएगा, उत्तर देगा करके लिखा है. हम हमारा प्रश्न डिटेल से परमेश्वर को बोलने का समय हमें उत्तर देते रहेगा. हालेलुया. 119 2 വചനം നമ്മൾ വായിച്ച. ഹല്ലേലൂയ. അവന്റെ സാക്ഷ്യങ്ങളെ പ്രമാണിച്ച് പൂർണ്ണ ഹൃദയത്തോട് അവനെ അന്വേഷിക്കുന്നവർ ഭാഗ്യവാന്മാർ. ഹല്ലേലൂയ. അവർ നീതികേട് പ്രവർത്തിക്കാതെ അവന്റെ വഴികളിൽ തന്നെ നടക്കുന്നു. ഇപ്പം ഭക്ത് അവിടെ പറയുന്നത് ഫോഷ്കിന്റെ വഴി എന്നിൽ നിന്ന് അകറ്റണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. അവൻ്റെ സാക്ഷ്യങ്ങളെ പ്രമാണിച്ച് പൂർണ്ണ ഹൃദയത്തോട് അവനെ അന്വേഷിക്കുന്നവർ ഭാഗ്യവാന്മാർ. तो परमेश्वर का साक्ष्य എന്ന് പറഞ്ഞാൽ परमेश्वर का वचन को मानकर पूर्ण हृदय से उनको ढूंढने वाला भाग्य भरा व्यक्ति है करके परमेश्वर का वचन में लिखा है. वो व्यक्ति कभी भी क्या प्रार्थना करेगा? 119 का 33 जरा पढ़िए. യഹോവേ, നിന്റെ ചട്ടങ്ങളുടെ വഴി എന്നെ ഉപദേശിക്കണമേ, ഞാൻ അതിനെ അവസാനത്തോളം പ്രമാണിക്കും. ഹല്ലേലൂയ.
तो परमेश्वर से एक वक्त कभी भी प्रार्थना ऐसा करेगा, परमेश्वर तुम्हारा इच्छा मुझे बता कर दीजिए, तुम्हारा वचन के अनुसार वचन मुझे सिखाते रहिए और वही मार्ग में चलने के लिए मुझे സഹായത कीजिए और उपदेश दीजिए और ഞാൻ അതിനെ അവസാനത്തോളം പ്രമാണിക്കും. ഹല്ലേലൂയ. हम परमेश्वर से खाली हम हमारा आवश्यकता को बोलने वाला व्यक्ति नहीं बनने का है. वो इधर भजन करता बोल रहे हैं, मैं आप बताने वाला मार्ग से मैं अंतिम समय तक मैं चलेगा करके उधर एक निश्चय परमेश्वर से बोल रहा है. मैं ऐसा ही करेगा परमेश्वर. हम सब कैसा करता है, हम एक बार परमेश्वर को बोलेगा मैं करेगा, मगर दूसरा दिन उसका उल्टा करता है. हालेलुया. इसके लिए हमारे जीवन में तकलीफ बढ़ते बढ़ते आता है. परमेश्वर से जो बोलते वो करना ही मांगते. परमेश्वर कैसा है, वादा किया तो वो वादा निभाएगा ही. हालेलुया. हमारा परमेश्वर उनका वचन में से एक मिंडी भी नहीं निकालेगा. ഒരു വള്ളിക്കും പുള്ളിക്കും വ്യത്യാസമില്ലാതെ ദൈവം പറഞ്ഞിരിക്കുന്നത് നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്യും. എന്നാൽ നമ്മൾ പറയുന്നത് ദൈവത്തിൻ്റെ നാമത്തിൽ ഞാൻ ചെയ്യാമെന്ന് പറയുന്നത് നാം ചെയ്യുന്നുണ്ടോ? इधर भजन करता बोल रहा है, मैं जो भी उपदेश आप देगा वो उपदेश सुनकर मैं अंतिम समय तक मेरा जीवन भर मैं उसको करेगा, पालन करेगा, അവസാനത്തോളം പ്രമാണിക്കും. ഹല്ലേലൂയ. നമുക്ക് അങ്ങനെ ഒരു തീരുമാനമെടുക്കാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? അവസാനത്തോളം എൻ്റെ ദൈവം പറയുന്നത് പോലെ ഞാൻ ജീവിക്കുമെന്ന് തീരുമാനമെടുക്കാൻ നമുക്ക് കഴിയുന്നുണ്ടോ എന്ന് ദൈവം നമ്മളോട് ചോദിക്കുകയാണ്. ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. ഇതിൻ്റെ ബാക്കി ഭാഗം നമുക്ക് അടുത്ത വീഡിയോയിൽ കേൾക്കാം. ദൈവം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ.